नागपूर महानगरपालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढण्याचे संकेत देते। 15 वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे। गेल्या निवडणुकीमध्ये 151 जागांपैकी 108 जागांवर भाजपचेच नगरसेवक निवडून आलेले होते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीत निर्णय हा स्थानिक पातळीवर होईल असं बावनकुळेंनी या सगळ्या संदर्भात बोलताना म्हटलेलं आहे। विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नागपूर महापालिका मात्र स्वबळावर लढण्याचे संकेत देते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमकी कारण आहेत भाजपनं अशा पद्धतीने स्वबळावर लढण्याची भूमिका घेण्यामागे? आपण पाहिलेलं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका गेल्या 2 वर्षापासून रखडलेल्या आहेत, प्रशासक राज आहेत, ज्यामध्ये नागपूर मनपाचाही समावेश आहे। या निवडणुकीत आता भाजप स्वबळावर लढण्याचे संकेत असल्याचे सांगण्यात येते। कारण नागपूरमध्ये जर विचार केला तर नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस हेच 2 मुख्य राजकीय पक्ष आहेत आणि याच 2 पक्षांमध्ये नेहमी लढत होत आलेली आहे। गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 151 जागांपैकी 108 जागांवर विजय मिळवता आला होता। त्यामुळे भाजपचा विधानसभा निवडणुकीनंतरचा जो विश्वास आहे तो दुणावलेला आहे आणि याच धर्तीवर जे आहे ते आता भाजप स्वबळावर लढण्याचे संकेत देत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तसे सांगितलेले होते की स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत जो निर्णय आहे तो स्थानिक पातळीवर घेण्यात येईल। कारण महायुती म्हणून सामोरे जात असताना विधानसभा निवडणुकीत यश मिळालेलं आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जागांचा तिढा हा अधिक तेज असू शकतो। त्यामुळे भाजपचा विश्वास जो आहे तो दुणावलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता भाजप स्वबळाच्या लढण्याची तयारी सुरू केलेली आहे असंही दिसून येत आहे। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।